पळून जातेस का तू? माझ्यासमोरून पळून जातेस? हे तुझी हिंमत? तुला माहितीये मला बाकीच्या बायका फक्त आवडल्या, पण तुझ्यावरती माझं प्रेम बसलं कारण तुझी ही हिंमत. जाऊ दे मला. असं का करताय तुम्ही? का करतोय म्हणजे? अगं सांगितलं ना तुला, मला तू आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. अगं तू मिळावीस म्हणून तर मी त्या अर्जुन देशमुखची केस परत ओपन केली ना. युअर ऑनर, मी कोर्टाला विनंती करते की माझा पुरावा सादर करण्यासाठी मला अजून थोडा वेळ देण्यात यावा. नाही ॲडव्होकेट अर्चना, माझा अशील विश्वमोहन निरपराध हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा कोर्टाने बघावा अशी मी विनंती करते. आणि तुम्ही परत परत वाद घालून सगळ्यांचाच वेळ वाया घालवताय. हे कळत कसं नाही तुम्हाला ॲडव्होकेट अर्चना? दोन्ही पक्षांनी सादर केलेले साक्षी पुरावे लक्षात घेता कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की अर्जुन देशमुख याचा हा अपघात एक मुद्दाम म्हणून. याच्यामध्ये टोल नाक्याची पावती आणि सीसीटीव्हीचं फुटेज पण. युअर ऑनर, मी कोर्टासमोर 2 पुरावे सादर करते. मुंबई पुणे टोल नाक्यावरची पावती आणि टोल नाक्यावरच्या सीसीटीव्हीचं फुटेज. आत्ताच आपण बघितलं, ज्या दिवशी अर्जुन देशमुख यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला त्या दिवशी माझे अशील विश्वमोहन जयवंत पुण्याला निघाले होते. त्यामुळे माझी अशी कोर्टाला विनंती आहे की मी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे माझे अशील विश्वमोहन जयवंत यांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करावी. थँक्यू. दोन्ही पक्षांच्या साक्षी आणि पुरावे पडताळून पाहता की विश्वमोहन जयवंत यांचा या खटल्याशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे कोर्ट त्यांची निर्दोष मुक्तता करीत आहे. हॅलो धनंजय भोसले, आम्ही माया बोलतीये. आता काय? इकडे विश्वमोहन जयवंत निर्दोष सुटलाय, माहितीये का तुम्हाला? मला आधी सांगा, आर्या कुठे आहे? अरे आहे माझ्या बरोबर. आम्ही आता देवळात जातोय. मी तिच्या बरोबर आता लग्न करणार आहे. मी कोणाचंही काही ऐकणार नाही. मला जे करता आलं ना ते मी केलं. हा बरंच राहू. त्या धनंजयच्या तावडीतून आर्याला पहिले सोडवायला पाहिजे आपण. काय झालं आर्याला? आर्या कुठे आहे? काहीतरी मार्ग सुचायला पाहिजे यार. मला वाटतं आपण पोलिसांची मदत घेऊ. काय? एक अधिकारी आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे माझं व्रत आहे आणि शपथ मोडणं हे धनंजय भोसलेच्या रक्तात नाही. अरे एका चांगल्या घरातल्या बाईला त्रास देतोस, एका पोलीस ऑफिसरवरती वाटेल ते आरोप करतोस. थोडं पुढे सर नाही का? घेऊन जा. आर्या तू माझा आर्या, मी खोटं बोलत नाहीये. आर्या माझा ऐक. मी तुला समजूत आला राहतो, पण तू फार पुढचा निघाला रे. तू का माझी समजूत काढणार? हा तुमचा अर्जुन आहे ना, हा कुठे त्या पाताळात जरी असला ना तरी त्याला शोधून काढेन मी. आणि ज्याने तुमच्यावरती हल्ला केला त्याला पाताळात गाडी. आजचा दिवस खरंच खूप वाईट आहे. ग्रह फिरले की माणसं फिरतात म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. चल रोहित. आर्या कुठे? माया फोन कोणाला करत होतीस तू? घरी कळवलं मी अजयला की विश्वमोहनची सुटका झाली म्हणून. कुठं वाटतंय तुला? अरे तुझी सुटका व्हावी ना म्हणून मी देव पाण्यात ठेवले. आर्या कुठे मला सांग, नाही तर तुला पाण्यात ठेवीन मी आता. माया आत्ताच एका खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे माझी. तो खून मी केला नव्हता, पण तुझ्या खुनासाठी मला फासावर जायला लागलं ना तरी चालेल. आभाळ